अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही आहे. सकाळचा बदला नक्कीच घेणार. अरे नटू काका. हा शेठजी. ते सामान मी मागवलेलं ते. हो, सगळं आलंय. गोडाऊन मध्ये ठेवलंय. अरे वा, थँक्यू नटू काका. पण शेठजी, हे तरी सांगा की या सगळ्या सामानाचं तुम्ही काय करणार आहात? खेळणार आहे. खेळणार? काय खेळणार आहात? टॅच्यू टॅच्यू. स्टॅच्यू स्टॅच्यू? मग स्टॅच्यू खेळायला तर या सगळ्या सामानाची काय गरज आहे? नटू काका, टॅच्यू खेळाचा सगळ्यात पहिला नियम काय आहे की समोरचा तुम्हाला टॅच्यू करेल त्याआधी तुम्ही त्याला टॅच्यू करा. म्हणून मी या सामानाच्या मदतीने लपून टॅच्यूच्या ब्रह्मास्त्राचा वार करणार. पण शेठजी, तुम्हाला एवढी सगळी तयारी करून कोणाला स्टॅच्यू करायचंय? आहे कोणी खास. जेठालाल लाल स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड. जेठालाल. अय्यर भाऊ, तयार रहा, मी येतो आहे. अरे अब्दुल, तू जेठालालला दुकानातून येताना बघितलं? नाही, अजून ते नाही आलेत. जेठा भाऊ एवढ्या लवकर दुकानातून येत नाहीत. अब्दुल, जेठालाल आला आणि माझ्याविषयी विचारलं तर सांग मी घरी नाहीये, ऑफिस वरून आलोच नाहीये. पण अय्यर भाऊ, तुम्ही तर ऑफिस मधून आलात. हो अब्दुल, मला माहित आहे की मी ऑफिस वरून आलो आहे, पण हे जेठालालला सांगायचं नाहीये की मी ऑफिस वरून आलो आहे. पण का? ते काय अब्दुल, सकाळी देवयानीने जेठालालला स्टॅच्यू केलं होतं, मग मी त्याला खूप त्रास दिला. आता जर जेठालालला कळलं की मी घरी आलो आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि न जाणो काय काय टॉर्चर करेल. ओ अच्छा अच्छा, काळजी नको, मी नाही सांगणार. हो, थँक्यू 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 अब्दुल. आता घरी जाऊन लपतो. हा जेठालाल दुकानात बसून मला स्टॅच्यू करण्याची कुठल्या ना कुठल्या आयडियाचा नक्की विचार करत असेल. हा घ्या तुमचा चष्मा. आणि ही शाल. आणि आता ही घ्या काठी. वाटतोय ना म्हातारा? येस, कॉस्मेटिकली येस, पण एस्थेटिकली नो. ओ कथकली येस नो काय करताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? शेठजी, तुम्ही म्हातारे तर वाटताय, पण समथिंग इज मिसिंग. या, गॉट इट. शेठजी, तुम्हाला थोडं वाकावं लागेल. खामोश. मी कच्ची माडू आहे. एक कच्ची माडू ना कधी कोणापुढे वाकला आहे ना कधी वाकेल. शेठजी, वाकणं म्हणजे खरोखर म्हातारं वाटण्यासाठी कमरेतून थोडं वाकायला सांगतो. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे पण म्हातारे आहेत सगळे वाकलेले आहेत. हा, बापूजी कुठे वाकलेले आहेत? बरं शेठजी, तुमची मर्जी. वाकायचं असेल तर वाका, नसेल वाकायचं तर नका वाकू. आता मनात संशय आणून नंतर बोलताय तुमची मर्जी. प्रयत्न करतो. इतकं ठीक आहे? चालेल? ओके. अहो काय ओके, अशी तर माझी कंबर आखडेल. मग राहू द्या ना शेठजी, जाऊ द्या. एक काम करतो, जितका वेळ जमेल तितका वेळ मी राहीन असा, मग मध्ये मध्ये टाइम प्लीज करेन. हो हो शेठजी, तुम्हाला कुठे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळवायचंय? हो तेच तर. बाकी तसा वाटतोय ना म्हातारा? हो हो हो, पण आवाजात पण थोडंफार करा बरं. नाही नाही, आवाजाची काळजी करू नका.
आवाज तर मी असा बदलेन की अय्यर भाऊ तर काय दया पण मला ओळखू शकणार नाही. अय्यर भाऊ तयार राहा, मी येतो आहे. खिडकी पण बंद करतो. पडदा पण लावून घ्या तो. अय्यर काय करतोयस तू? बबिता, मी आतल्या खोलीत जातो. बघ, कोणाचा फोन आला किंवा कोणी माझ्याविषयी विचारलं तर सांग मी आज घरी नाहीये. अय्यर तू इतका का घाबरतोयस? बबिता, तू तर ओळखतेस ना जेठालालला. आज सकाळी मी त्याला किती त्रास दिला. तो त्याचा बदला माझ्याकडून नक्की घेईल. म्हणून जेठालालला जर कळलं की मी घरी आहे तर तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि नंतर काय माहित काय काय टॉर्चर करेल. म्हणून बबिता, कोणालाही सांगू नकोस की मी आज घरीच आहे. अय्यर रिलॅक्स. हा एक खेळ आहे आणि त्याला खेळाच्या स्पिरिटनेच घे. हसण्या खेळातच घे ना. इट्स ओके. बबिता, तो तर जेठालालला ओळखतेस ना. तो कधीही खेळाला खेळासारखं मानत नाही. तो मला स्टॅच्यू करायचा प्रयत्न नक्की करेल. माहित नाही हा जेठालाल काय चाल खेळणार आहे. अरे भाऊ, बोला. पावडर गल्ली जाणार का? हो हो, सोडतो ना. बसा बसा तुम्ही. हो. अरे काय करतोयस भाऊ? हो काका, ते खड्डा आला होता मध्ये. खड्डा आला होता काय? समोरून चालून आला का? खड्डा तर तिकडेच आहे ना. तू लक्ष देऊन चालव. काय झालं? असं का बघतोयस? अहो, तुमचा आवाज आणि तुमचं वय. ते काय आहे की जरा घसा बसला आहे ना, तर मध्ये मध्ये आवाज असा होतो. आता लक्ष देऊन चालव. हा, चला चल लवकर, आरामात. लक्ष देऊन. हा चल लवकर, आरामात. बस बस भाऊ, इथेच बाजूला उभी कर. बस. हे घे. रोज इतकेच होतात. थँक्यू हा भाऊ. अय्यर भाऊ अजून ऑफिसवरून आले नसतील. एक काम करतो, अब्दुलच्या दुकानात बसून वाट बघतो. जसे ऑफिसवरून येतील इथे स्टॅच्यू करेन. पण मनात मी अशा आवाजात का बोलतोय? अरे बेटा, थोडा वेळ इथे बसू शकतो का? हो हो, बसा बसा काका. काका, तुमच्यासाठी सोडा बनवू काय? नको बेटा, ते मी कृष्णन भाऊ अय्यरला भेटायला आलो आहे. ते आता ऑफिस वरून येतच असतील. त्यांना इथेच भेटून निघून जाईन. अहो काका, अय्यर भाऊ ऑफिस मधून आलेत. आले आहेत? हो, अय्यर भाऊ आता घरीच आहेत. वाटतं टॅच्यूच्या भीतीने लवकर येऊन लपले. आता काय करू? त्यांना काही करून खाली तर बोलवावंच लागेल. बेटा, माझं एक काम करशील? हो हो, बोला. अय्यर भाऊंना जरा फोन करून खाली बोलू शकतोस? काय वय झालं आहे ना, मी जिने चढू नाही शकणार. हो, आताच फोन करून बोलवतो. हा अब्दुल, बोल. अय्यर भाऊ, तुम्ही थोड्या वेळासाठी खाली येऊ शकता? अब्दुल, मला थोडं काम आहे. मी खाली नाही येऊ शकत. तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. जो कोणी आला असेल त्याला माझ्या घरीच पाठव. नाही नाही,
ते जरा वयस्कर आहेत. ते म्हणतात की त्यांना शिड्या चढता येणार नाही, म्हणून तुम्ही खाली आला तर बरं होईल. अब्दुल, तुला आजूबाजूला कुठे जेठालाल दिसतो आहे का? झेटा भाऊ? नाही नाही नाही, झेटा भाऊ ते इथे नाही आहेत. अय्यर भाऊ, कितीही वाचायचा प्रयत्न करा, आज मी तुम्हाला टॅच्यू करूनच राहणार. ओके ओके ओके, ठीक आहे, मी आता येतो. थँक्यू. ते येत आहेत. थँक्यू अब्दुल. थँक्यू. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं माझं नाव अब्दुल आहे म्हणून? देवाचं देणं आहे सगळं बेटा. चेहरा बघूनच नाव सांगू शकतो. अरे वा, खरंच? हो, चल जातो आता. असं वाटते कोणतरी मोठे अंतर्ज्ञानी आहे. पोपट भाऊंचं लग्न कधी होईल यांना माहिती असेल. येस. बाबा 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 बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो काय? आवश्यक आहे. हो विचार. बाबा, आमच्या सोसायटीमध्ये पत्रकार पोपटला राहतात. अरे देवा. काय झालं? विचार विचार. हं, त्यांचं अजून लग्न नाही झालंय. ते त्रस्त असतात. तुम्ही सांगू शकता का त्याचं लग्न कधी होईल? बेटा, मी ज्योतिषी नाही आहे, फक्त चेहरा बघून नाव सांगू शकतो. सॉरी सॉरी. अब्दुल भाऊ, हे कोण आहेत? हे खूप मोठे अंतर्ज्ञानी आहेत. कोणाचाही चेहरा बघून ते त्याचं नाव सांगू शकतात. अरे वा, बाबा बाबा, जानी बाबा. ज्ञानी बाबा. ज्ञानी बाबा, तुम्ही माझं नाव सांगा ना. जरा चेहरा नीट दाखव. हे तिकडूनच. फक्त चेहरा पुढे कर. गोगी. बाबा, माझं नाव सांगा ना. गोली, सोनू, पिंकू, टप्पू. टाबू, जरा एक मिनिट इकडे ये. टाबू, तुझे पप्पा घरी आले का? नाही, अजून आले नाहीयेत. काही काम होतं काय? नाही 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 नाही, काही काम नाही. मी बस असंच विचारलं. अच्छा अच्छा. जा जा जा, खेळा खेळा. चला मित्रांनो, क्लब हाऊसला जाऊया. हा अब्दुल, कोण भेटायला आलं होतं? या बाबांनाच तुम्हाला भेटायचं आहे. हो बाबाजी, बोला. काय काम आहे? एक मिनिट. लवकर बोला. एक मिनिट सांगतो. बेटा अब्दुल, मला मदत करशील बेटा? हो नक्की. ही जरा काठी पकड बेटा, आणि जरा त्या बाजूला वळ. लवकर बोला, मला घरी पळायचं आहे, म्हणजे जायचं आहे. लवकर बोला, काय काम आहे? लवकर बोला, काय काम आहे? जास्त काही नाही. जेठालाल, जेठालाल. जेठा भाऊ, जेठालाल. टॅच्यू. पप्पा, अरे जेठा. जेठा भाऊ तुम्ही. स्टॅच्यू. आता म्हणजे हसलो. आता जरा मी हल्लो तर माझी खैर नाही. कुठे पळत होता अय्यर भाऊ? अय्यर भाऊ हरलात. अरे पप्पा, काय जेठा अंकल सॉलिड आयडिया काढली ना. पप्पा, मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. हो, काय वेशभूषा, काय अभिनय, मजा आली. माहित नाही हा जेठालाल मला कधीपर्यंत स्टॅच्यू ठेवणार. अय्यर भाऊ, आता जर तुम्ही हल्लात तर 1 महिन्यासाठी रोज सकाळी तुम्हाला काळबा देवीला जाऊन माझ्यासाठी गरमागरम जिलेबी फाफडा आणावा लागेल. जेठा अंकल, काळबा देवी मध्ये फक्त फाफडा जिलबीच फेमस आहे. नाही नाही बाळा, एकापेक्षा एक सरस आयटम मिळतात. मग सगळे एक एक प्लेट मागवा ना.
अरे गोली काय मागवायचं? अय्यर अंकल आउट झाले तरच हे सगळं मागवतील ना. हो मग जेठा अंकल, अय्यर अंकलला लवकर आउट करा ना प्लीज. नाही बाळा, तुम्ही आउट नाही करणार? नाही करेन, पण तडफडवून आउट करेन. कारण काय आहे, आज सकाळी जेव्हा मी दुकानात जात होतो ना, तर कंपाऊंड मध्ये दया आंटीने मला टॅचू केलं होतं. तेव्हा या अय्यर अंकलनी मला आउट करण्यासाठी जो मला त्रास दिला आहे, आपल्या बेसूर आवाजात माझ्या दोन्ही कानात एवढ्या जोरात गायले, त्याने मला इतका त्रास झाला, मी इतका तडफडलो आहे की मी सांगू शकत नाही बाळा. मग त्याचा बदला तर घ्यावा लागेल ना. यांना पण जरा तडफडवायला लागेल ना. हो तडपो मजा येईल. हो. अय्यर भाव, अय्यर भाव, हला आता अय्यर भाव, हे अय्यर भाव. मस्त. हे भाऊ अय्यर, हे हल्ले अय्यर भाऊ, हल्ले अय्यर भाऊ, हल्ले अय्यर भाव. अरे जेठा अंकल थांबलात का? बस आता हलणारच होते, आउट होणारच होते. हो, म्हणून तर मी थांबलो बाळा. कारण काय आहे, जी मजा तडफडवून आउट करण्यात आहे, ती असं फटाफट लवकर आउट करण्यामध्ये नाही. पण आउट होऊन उद्या सकाळी चटकदार नाश्ता आणतील तर अजून मजा येईल ना. बाळा, नाश्ता तर उद्या सकाळी येणारच, आणि 1 महिन्यापर्यंत येत राहील, त्याची चिंता करूच नकोस. कारण जोपर्यंत अय्यर भाऊ हलणार नाहीत, मी ओव्हर बोलणारच नाही. पप्पा, भिडे अंकलला सुद्धा स्टॅच्यू करूया. अगं सोनू, हा फक्त खेळ आहे यार, मजा येईल ना. अरे चल. पण जेठा अंकल, बाबांना चला लवकर ओव्हर करा. हा हो, बिलकुल बाळा. अरे, मला अय्यर अंकलनी त्रास दिला आहे, तुझ्या बाबांनी थोडीच दिला आहे. त्यांना मी एकदम फटाफट लवकरच ओव्हर बोले ना, चिंता नको करू बाळा. मग पप्पा, भिडे अंकलला बोलवणार ना. नको बाळा, बोलावण्याची गरज नाही आहे, ते स्वतःहून खाली येतील. कसं काय पप्पा? 1 मिनिट, जरा बॉल दे, बॅट दे. हा. काय करतोयस? खिळा मारलाय पायाला, इथे द्यायला येऊ शकत नाहीस. सॉरी पप्पा. पण पप्पा, हे तर सांगा, बॅट बॉलने काय करणार आहात तुम्ही? हो, बघत राहा बाळा, 1 क्षण आणि 2 काम. अहो, फुलदाणी छान घेऊन आलात तुम्ही. मग आणि तिचं वैशिष्ट्य काय माहितीये? काय? ही अनब्रेकेबल आहे. हो, हा? अरे वा. बघत राहा मी काय करतो. हा बॉल काय? आणि नवीन फुलदाणी. हा बॉल नक्कीच हा टप्पू असेल. ते घेऊन ये. हद्द झाली या मुलांची. टप्पू सेना, हे टप्पूने शॉट मारलाय, मला माहितीये. हे टप्पू, ए अय्यर, टप्पू सेनाला पाहिलं? कुठे लपलीये? हे टप्पू. अहो, अय्यर भाऊंच्या हातातच बॅट आहे. म्हणजे हा शॉट अय्यरनी मारला? अय्यर क्रिकेट खेळत होता? ए अय्यर, ओ अय्यर, हा शॉट तू मारलास? हे बघ काय केलंस तू. माझी नवीन फुलदाणी होती, तू फोडून टाकलीस, नुकसान केलंस माझं. अरे बोल ना. अरे हा काही बोलतच नाहीये. अहो, जरा तुम्ही हळू. अरे काय हळू? किती नुकसान केलं माझं. आता खाली जाऊन बघतो याला. थांब. अहो, अरे याला मी काय म्हणते, ऐका एवढं ना नुकसान जरा. केलं माझं. एवढं ओरडून काय होणार आहे?